आपल्या बाजूला अशी एक मैत्रीण असतेच. मॅनिप्युलेट म्हणजे मन परिवर्तन आपलं ती करणारी अशी असतेच आपल्या आजूबाजूला. कंपनीमध्ये असल्यावरती ती आपल्याला म्हणेल की "का टिकली लावायची असते, टिकली नाही लावली तर." बांगड्या घालायच्या असतात, मंगळसूत्र घालायचं असतं, तोरड्या घालायच्या असतात. त्याच्यामागे ती 2 गोष्टी आपल्याला सांगणार. पण जेव्हा ती हे सगळं नाही घालणार आणि आपण तिला जर विचारणार, "का गं तू तर मला सारखी म्हणते." तर ती व्यवस्थित उत्तर आपल्याला त्याच्यावरती देते. त्याच्यानंतर ती सारखं आपल्याला भरवत राहणार की "काय तू किती दिवसची याच कंपनीमध्ये आहे, स्वतःला थोडंसं इम्प्रूव्ह कर, बाहेर थोडंसं बघ, दुसरं काहीतरी शिक, काय एकाच कंपनीमध्ये आहे तू, तुझा टी-एल किती तुझ्याकडनं काम करून घेतो." असं बोलून बोलून ती आपलं मन परिवर्तन करते आणि आपण अशा मैत्रिणीच्या बोलण्यामध्ये येऊन असलेली चांगली जॉब सोडून दुसरीकडे बघतो, नाहीतर मग कोणी तर जॉबच सोडून देतो. अशा मैत्रिणींचं अजिबात ऐकायचं नाहीये. 10 फूट लांबच राहायचं आहे अशा मैत्रिणींपासून आपल्याला. आपला बिझनेस असेल आणि जॉब पण सुरू असेल, आपण दोन्ही व्यवस्थित सांभाळत असेल, तर ती आपल्याला सारखं म्हणेल, की "तू तुझा बिझनेस बघ, एवढा चांगला तुझा बिझनेस आहे, कशाला जॉब करते? तसं पण तुला पेमेंट कमी मिळतंय." अजिबात ऐकायचं नाहीये. आपण दोघंही जॉब आणि बिझनेस दोन्ही व्यवस्थित सांभाळू शकत आहे, तर आपण हातातली लक्ष्मी जॉब अजिबात सोडायची नाहीये तिच्या बोलण्यात येऊन. मुली असंच करतात आणि ती आपलं मन भरवत असते सारखं-सारखं, पण ती ज्या लेव्हलला असते त्याच्या एक पाऊल पुढे पुढच्या लेव्हलला जाते आपण जॉब सोडल्यानंतर. ती कंपनी सोडत नसते. ती उलटं ज्या लेव्हलला असते त्याच्या एक पाऊल पुढेच जाते. म्हणून अशा मुलींपासनं 10 फूट लांबच राहायचं. ती सारखं-सारखं आपलं मन परिवर्तन करत असते, की "तू असं करू नको, तसं करू नको." पण ती स्वतः तिथेच राहून पुढे जात असते. म्हणून अशा मैत्रिणींपासून 10 फूट लांबच राहायचं. कोणाच्याच बोलण्यात यायचं नाही अशा मैत्रिणींच्या. की ती लक्षात घ्यायचं की ती आपलं मन परिवर्तन करत आहे म्हणून.